तर हॅलो नमस्कार, मी आहे स्वप्नील नागटे आणि तुम्ही बघताय कोकणी माणूस. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे हरेश्वर, म्हणजे दक्षिण काशी आपण ज्याला म्हणतो तिकडे आलो आहे. तर आता मेन एंट्रीवरती आहे, गेटाच्या समोर. ते आत्ताच गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही आलो आहे. तर माझ्यासोबत आता असणार आहे आई आहे, माझ्यासोबत आई आहे आणि ही मागं बघताय ती माझी बहीण आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये एंट्री मारतो आहे आणि बघू. आज बरेच वर्षामध्ये बोलायला गेलं तर हरकत नाही. आज इकडं आलो आहे हरेश्वर ठिकाणी. तर असं काय तिकडं हा मार्केट आहे ॲक्च्युली, दुकानं जास्त उघडी नाहीत. आणि बघू आता डायरेक्ट आता तुम्ही मंदिरात जाऊन तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आज इंटरेस्टिंग होणार आहे, काहीतरी नवीन काहीतरी वेगळा. तर चला. तर मित्रांनो, इकडे बघू शकता हा आहे द्वारकामाई मंदिर. आणि पहिले हा जुना होता, म्हणजे दगडी बांधकामाचा एक जुना घर वाडा होता. तर आता तो बहुतेक नवीन बांधला आहे, म्हणजे मी आजच हा नवीन बांधलेला बघता इकडं. बाकी मी पहिले आलो होतो तेव्हा इकडं हा नवीन नव्हता. तर बरीचशी दुकानं अशी बंद आहेत. का बंद आहेत ते आपल्याला तर माहिती नाही. आणि असा काही हा जुना चिरे बांधकामाचा रस्ता आहे बघा, पूर्ण चिऱ्याचा रस्ता आहे. तर रस्ता मात्र जुनाच आहे, बाकी काही जास्त बदल इकडे झाला आहे नाही. ही अशी तुम्हाला मिठाईची किंवा प्रसादीची दुकानं बघायला भेटतील. तर जाताना इथनं आपण प्रसादी घेऊनच जाऊ, मंदिरात काय प्रसाद भेटत नाही. तर प्रसादी आपल्याला इकडूनच घेऊन जावं लागतं. बाकी अशी काही तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर त्यासाठी दुकानं आहेत. आणि बाकी सगळं बरीचशी वेगवेगळी दुकानं आहेत. बघू, खूप मोठी गली आहे आणि जवळजवळ आता बाहेर पडतो आम्ही. तर उन्हाळ्याचा टाईम आहे आता. तिकडे मागं मिठाईची दुकानं बघताय, इकडे नाश्ता वगैरे करायसाठी आहे, भरपूर काही आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. शेवटपर्यंत तुम्हाला मी सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करेन. आज पूर्ण हरेश्वर आपण फिरून घेऊ. तर नारळ फळ वगैरे घेतलं आहे देवासाठी. आणि बघू शकता तर मनमोहक नजारा समोर, ते एकदम भारी आहे. मंदिर मात्र जुनाच आहे, सगळंच जुनाच आहे. आणि बघू शकता हे आहे श्री क्षेत्र हरेश्वर. आणि आता चाललो आहे, इथं आपल्याला चप्पल काढायचे आहेत. चप्पल वगैरे काढून घेऊ. आणि हे आपले खांब आहेत. आणि पहिले इथे एक तोफ होती, म्हणजे तोफ आहे तिथं अजून एक. इथे एक तोफ होती, तिथं एक आहे छोटीशी. आणि इकडे आपण इथेच चप्पल काढून घेऊ. चप्पल काढून पाय वगैरे स्वच्छ धुवून घेऊ इकडंच. आणि मगच मंदिरात प्रवेश करायचा आहे. तर असा काही मंदिराच्या समोर मी आता आहे. आणि हा मंदिराचा समोरचा परिसर. आणि इकडचं आज सगळं आपल्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं जाणून घेता येईल, जेवढं समजेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि इकडे हे बघा, ही खरोखरची तोफ आहे. त्याचं स्टँडवरती लावलेली आहे. इथे एक मोठी होती. तर चला.
जो हरेश्वराच्या मंदिरावर. तर आता मंदिरामध्ये आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण चाललो आता समुद्र किनारी आणि इकडे जायचं आहे. हे समोर आपल्याला दिसतंय आज आपल्याला हरेश्वरचा समुद्र किनारा आहे. इकडं पण भरपूर काय बघण्यासारखं आहे, तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू. तर चला, तर आता आलो आहे इकडं जिकडं आता हरेश्वरमध्ये पिंडदान होतो सध्या तिथं आहे. आणि इकडं हा खडप आहे सरदार. आणि ह्या खडपामध्ये असा एक विशिष्ट आहे की मूर्त्या भरपूर भेटतील बघायला. जर बारीकीनं आपण खाली गेलो बघायला, नंतर जाऊच तो दाखवीनच. तर मूर्त्या आहेत दगडाच्या, त्या भरपूर आहेत. का तिथं आहेत त्या मूर्त्या तर आपल्याला माहिती नाही. पाणी लिंबू पाणी घे दादा, लिंबू पाणी आहे मस्तपैकी. 3 लिंबू पाणी बनव. कैरीचं पन्ना कसं हो? पण नाही असं खायला द्या. पुढं काय आहे खायला? खायला पाठीस मग काय गेलो पिंडदान माझा बघा धना तुम्हाला सांगता बरं. ही मधली वाट आहे त्याला काय बोलतात? शुक्लतीर्थ काय बोलतात? 2 डोंगराच्या मधला की आपलं शुक्लतीर्थ म्हणतात. शुक्लतीर्थ मंदिर. शुक्लतीर्थ शुक्लतीर्थ. कॅमेरा चालू आहे. हो मग लिंबू पाणी बनवते नाही. टीव्हीला ते पण दिसते. शुक्ल ते बरेच जण व्हिडिओ करतात. हो. हा ना, आम्ही इकडच, आम्ही लांबचं ना, कुठलं वडवली. बरं ह्या मूर्त्या आहेत पाहत्या खाली, या दगडाच्या मूर्त्या आहेत त्या कशासाठी तिकडे टाकलेल्या आहेत त्या? जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिरात नवी स्थापना करतात ना, हा येऊन इथे सोडतात. अच्छा, जुन्या मूर्त्या आहेत ते इथं खाली सोडतात. इकडं तिकडं जिकड तिकडच्या हा काय? मग जुन्या मूर्त्या हरेश्वरला सोडतात. पाषाण काही ठिकाणी झिजून जातो. परफेक्ट. कधी पण हरेश्वरला या तर या दादाकडे लिंबू पाणी नक्कीच पिया. मला बेसिक दिलं लिंबू पाणी. नाही पण एकदम भारी आहे. आम्ही जिकडे तिकडे लिंबू पाणी पियालो, पण तिकडच्या पेक्षा आम्हाला सगळ्यात जास्त आवडलं. नाही खरोखर आवडलं, म्हणजे व्हिडिओमध्ये बोलतोय म्हणून ना, पण खरोखर मस्त वाटला. मग असे पिंडदान होतो इकडे, तर आता पिंडदान चालू आहे सध्या. इथं पिंडदान चालू आहे आणि आपण दादाला विचारल्याप्रमाणे आजूबाजूच्या गावामध्ये जेवढ्या म्हणजे श्रीवर्धन मसला तालुक्यामध्ये जी गावं आहेत, 2 तालुक्यामध्ये, तिकडे कुठेही जर जुन्या मंदिराचं जीर्णोद्धार म्हणजे नवीन मंदिर बनत असेल आणि तिथल्या जर जुन्या मूर्त्या काढून जर देवळामध्ये नवीन मूर्ती बसवायची असेल तर ती जुनी मूर्ती आणून या हरेश्वरमध्ये सोडली जाते, म्हणजे विसर्जन केलं जातं. ज्या प्रकारे आपण बघू शकता या अशा काही मूर्त्या आहेत.
तर ह्या अशा मूर्त्या ह्या कुठेतरी जुने जे मंदिर आहेत कुठलेही असू द्या. आता ही मूर्ती किती जुनी असेल तुम्ही विचारच करा. चंडिका मातेची मूर्ती आहे ही. मला त्याच्यावरून ह्या मूर्तीच्या तोंडावरून समजते बघू शकता. चंडिका मातेची मूर्ती आहे. तर ती मूर्ती किती जुनी असेल. आता ज्या अर्थाने ही मूर्ती पाण्याची लाटा खाऊन झिजलेली आहे. म्हणजे भरपूर पूर्वीपासूनची ही प्रथा आहे की एवढा त्या हरेश्वरला मानला जातो. कित्येक गावातून इथं मूर्त्या येत असतील. आणि मी हा आत्तापासूनच लहानपणापासून बघतोय. मला पहिल्यापासून प्रश्न पडायचा की इकडं ह्या मूर्त्या का आहेत. हरेश्वरमधला इतिहास आहे. आणि कुठलीही जागा तुम्ही जुनी हिस्टॉरिकल जागा बघायची असेल तर ती पूर्णपणे एक्सप्लोअर करा. असा वरवरून लोक फिरतात तशी फिरून कधीच येऊ नका. त्या जागेबद्दल तुम्हाला माहिती कशी जास्तीत जास्त भेटेल ती कशी लक्षात राहील हे जाणून घेणं फायद्याचं असतं. हे बघा असं काही हा कातल पाणी लागून लाटा लागून शिजलेला आहे. तर मित्रांनो अशी एक जागा मला सापडली आता जी जास्त कोणाला माहिती नसतं. तिकडं हा जो कातल आहे त्या कातलामध्ये एक ही छोटीशी गुफा बोलू शकतो. ही अशी एक गुफा आहे. तर ह्या गुफेचं वैशिष्ट्य असा की यामध्ये गोडा पाणी आहे. हे बघा पिण्यायोग्य पाणी. हे बघा एक छोटीशी जागा आहे. तिथं वर्षाच्या 12 महिने पिण्याचं पाणी भेटतं. आणि अशी एक जागा ही कोणाला माहिती नसेल. असं काही बोलतं का हरेश्वरमध्ये बरंच काही बघण्यासारखं आहे. एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे. पण आपल्याला माहिती नाही त्या गोष्टी आपण जाणून घेत नाही. तर अशाच गोष्टी एक्सप्लोअर करायला शिका कुठेही गेल्याच्या नंतर. आणि अजून पुढे जातोय. तर इथं खानावाला आहे. तर जेवायला आलं. पुन्हा आणि खांब निघाला. भूक पण लागली. तर आई आणि मी जेवण येते तयार होते तोपर्यंत वाट बघू अजून काय. तर मित्रांनो आता जेवण वगैरे करून झालंय आणि चाललो गाडी आणायला. आपली गाडी इथं लावली पार्किंगला. तर आपला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला हीच ती वेळ. I'm an icon, man. I'm a girl about a 10. I should fuck her in a Benz.